हाय गाईज, वेलकम टू आयशा अँड ह्याल ब्लॉग. दिवसाची सुरुवात छान अशी गुलाबाच्या फुलापासून झालेली आहे. छान असं प्रसन्न वातावरण होतं. सकाळचं वातावरण होतं. उठले, छान अशी फ्रेश आंघोळ वगैरे झाली. छान असा हॉल झाडू मारायला घेतला. संपूर्ण हॉल क्लीन करून घेतलेला आहे. झाडू मारता मारता छोटासा एक डोक्यात विचार आला. भांड्यामध्ये खिचडी शिजली तर चांगला माणूस आजारी होतो, पण माणसाच्या डोक्यात जर काही शिजलं तर चांगला माणूससुद्धा मनोरुग्ण किंवा मनानेच आजारी पडतो. असा विचार करत होते की आपण खूप काही शिकतो, खूप काही दुनियामध्ये माणसे पाहतो, पण दुनिया आपल्यासारखी नसते. चला मग त्यानंतरनं छान अशा आपल्या साड्यांचे पार्सल पाठवायचे होते. दीक्षा पडणकर ताईंनी लिनन कॉटनची साडी घेतली होती आणि आता ज्या इंस्टाग्रामला ट्रेंडिंग साड्या आहेत, जास्वंदीच्या फुलाच्या ब्लॅक व्हाईट स्पेशल रेडीमेड ब्लाऊजच्या छान आपल्या आयशा कलेक्शनमधल्या ह्या साड्या आहेत, जे की आज पार्सलमध्ये पॅक होऊन चालल्या होत्या. सकाळची बॅच गेली, त्यानंतर एक नेक्स्ट बॅच होती, त्यामध्ये छोटीशी एक ट्रान्सफरची क्लिप काढून घेतली. त्यानंतरनं मुलाच्या शाळेमध्ये आनंद बाजार होता, जिल्हा परिषद शाळेमध्ये. आनंद बाजाराचा आम्ही पण आनंद घेतला. आनंद घेताना तुम्हालाही आनंदी दाखवावे म्हणून काही क्लिप्स शूट करून घेतल्या. त्या आनंदी बाजारामध्ये दाखवलं की लहान मुलांना बघा किती उत्साह असतो. व्यवसाय म्हणजे काय असतो, मोठ्यांना तर समजायला वेळ लागतो, पण आता झेडपी सुद्धा एवढ्या प्रो झाल्या आहे की मुलांना व्यवसाय शिकवत आहेत. पाहू शकता तुम्ही. तर इथे माझा मुलगा चना चाट घ्या, चना चाट घ्या असं म्हणत होता. तर तुम्हाला ते वाईच ऐकायला मिळेल. छान अशी सुरुवात झाली होती. बाजार फुल गच्च भरलेला होता. पूर्ण गर्दीमध्ये मुले लहान लहान ओरडत होती. एकदम किलबिलाट वातावरण होतं. सर्वांनी भरपूर काही मुलांकडून खरेदी करून घेतल्या. बाजाराचा आनंद घेतला. बाजार भरपूर भरला होता. छान अशा शिक्षकांनी पण प्रतिसाद दिला विद्यार्थ्यांना. मोटिवेशन केले की लहानपणापासून व्यवसायाची त्यांना जनजागृती करून दिली. कारण गव्हर्मेंट नोकरी, सरकारी नोकरी मिळणं आता पॉसिबल नाही, म्हणून मुलांना छान अशा आनंद बाजाराचा आनंद घेऊ दिला. त्यानंतर आपली वेशभूषा अजून घालून घेतली, जे की आपला नाईट ड्रेस की नाईट गाऊन घालून छान असे कस्टमर आले होते. तर त्यामध्ये कस्टमरला तिरंगा साडीविषयी माहिती देत होते की तिरंगा साडीला आपल्याला ड्रायक्लिंग करावी लागते. आपली तिरंगा साडी ओरिजिनल आहे, तिला फुल जरीचं काम आहे, असं गिरायकाला प्रत्येक कस्टमरला समजून सांगावे लागते. व्यवसाय करणं हा सोपा नाही. कस्टमर जोडून ठेवणे पण सोपं नाही मैत्रिणींनो. प्रत्येक गोष्ट समजावी लागते. समजल्यानंतरच साडी कस्टमर घेतं. तिरंगा साडीविषयी माहिती दिली, त्यांना छानपणे समजून सांगितलं. त्यांना संपूर्ण साडी ओपन करून दाखवली, अंगावर घालून साडी दाखवली. त्यानंतर सायंकाळची वेळ झाली होती. इंस्टाग्रामसाठी काही रील शूट करून गेल्या. रील शूट करता करता बऱ्याचदा रिटेक घ्यावा लागतो. 15 सेकंदाच्या रीलसाठी कमीत कमी 2 ते 2.5 तास मला रिकामा वेळ जातो एक रील शूट करण्यासाठी. मग रील शूट करून झाली, मग वेळ सायंकाळची झाली. जेवण वगैरे झालं. छानपैकी मुलांसोबत शेकोटी करत बसले. शेकोटी झाली आणि छान असा आराम केला, पण आराम करतानाचा शूट घ्यायचा राहून गेला. सर्व मैत्रिणींनी, ज्या मैत्रिणी नवीन आहेत त्यांनी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद मैत्रिणींनो.